तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेता त्याचा संपूर्ण परिणाम तुमच्या लघवीवरही दिसून येतो। असं म्हटलं जाऊ शकतं की मूत्र हे आपल्या आहाराच्या गुणवत्तेचं खूप चांगलं सूचक आहे। कधी-कधी अन्नातील काही खनिजे तुमच्या लघवीचा रंग आणि वास बदलू शकतात। यामुळे कधी-कधी पिवळसर तर कधी क्लाउडी युरिन याची समस्या उद्भवते, तर युरिन इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं। हा त्रास मुख्यतः डिहायड्रेशन, मूत्रमार्गात संसर्ग, स्त्रियांमध्ये योनिमार्गाची जळजळ, लैंगिक संक्रमण, किडनी स्टोन किंवा अति खाणं यामुळे होतं। या रोगाशी संबंधित कारणं जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यापूर्वी आपल्याला आहाराशी संबंधित घटकांबद्दल माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे। खाण्यापिण्यातील काही गोष्टी युरिन इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरत असतात। हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊयात। नंबर 1, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं जास्त सेवन केल्यामुळे शरीरातलं फॉस्फरसचं प्रमाण वाढतं, त्यामुळे लघवीचा रंग ढगाळ म्हणजेच क्लाउडी असा होतो। जेव्हा एखादी व्यक्ती आधीच मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रस्त असते तेव्हा हा जो त्रास आहे तो जास्त होतो। नंबर 2, जास्त प्रमाणात मद्यपान करणं। जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे डिहायड्रेशन होतं, जे लघवीचा रंग बदलण्यासाठी कारणीभूत ठरतं, त्यामुळे दारूचं सेवन टाळायला हवं। नंबर 3, आहारात मिठाचं प्रमाण जास्त असणं। मिठाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सहसा प्रक्रिया केलेले पदार्थ, चिप्स, पॅकेज केलेले पदार्थ यांचा समावेश होतो। कमी पाणी पिण्यासोबत जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशन सोबत क्लाउडी युरिनचा त्रास होतो। नंबर 4, विशिष्ट प्रकारचं नॉनव्हेज फूड खाणं आणि जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणं। विशिष्ट प्रकारचे सी फूड जसे की सार्डिन, ॲकोवीज आणि शेलफिश यासारख्या खाद्यपदार्थांमुळे मूत्रात ढगाळ लघवी होऊ शकते। यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असतं, जे युरिक ॲसिडमध्ये चयापचय करतात आणि लघवीचा रंग यामुळे बदलतो। यामध्ये लाल मांस आणि पोल्ट्रीचा समावेश सुद्धा आहे। जे लोक नियमितपणे मांस खातात त्यांच्या शरीरात फॉस्फरसचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे क्लाउडी युरिनची समस्या वाढते। नंबर 5, कॉफी, चहा, ब्लॅक टी आणि ग्रीन टी याचं सेवन जास्त प्रमाणात केल्याने डिहायड्रेशन होऊ शकतं, त्यामुळे कॅफीनचं अतिसेवन टाळायला हवं। जर लघवीचा रंग बदलत असेल, पोटात दुखत असेल किंवा ताप येत असेल तर वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणं महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने रोजच्या खाण्यातले कोणते पदार्थ युरिन इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतात हे आज आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत सखी।